नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये रमा रागाने जेव्हा आत येते आणि रेवाच्या तोंडावर अगदी पाण्याचा ग्लास फेकून मारते, तेव्हा आता सगळेजण मात्र शॉक होऊन पाहत असतात. ह्या तांबटकरला मात्र खूप राग येतो. तांबटकर जोरातच रमावर ओरडतो की रमा म्हणून. तेव्हा आता रेवा सुद्धा रागाने बघत आहे आणि तो रमाला म्हणतो की काय मूर्खपणा आहे हा सगळा. त्यावरती आता रमा रागाने म्हणते की मूर्खपणा मी नाही, तर तुमची ही डार्लिंग आहे ना, तर डार्लिंग आणि तुम्ही करत आहात. तर तेवढ्यात मात्र आता सिक्युरिटी मात्र रमाला म्हणतात की चला मॅडम यांना बाहेर काढण्यासाठी सांगा, आम्ही लगेच त्यांना बाहेर काढतो. तेव्हा रेवा मात्र सिक्युरिटींना थांबायला सांगते आणि रमा आता कुणालाही घाबरत नाही आणि रेवाला म्हणते की बाद झालं रेवा, इथून पुढे जर तू माझ्या नवऱ्याच्या वाट्याला गेली तर मात्र मी कुणाला नाही घाबरणार. माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. प्रॉपर्टीज काय, परंतु अण्णांच्या जागेमधला एक खडा सुद्धा मी तुला नाही मिळून देणार, हे लक्षात ठेव. ती प्रॉपर्टी आहे तर ती अण्णांची होती आणि शेवटी त्यांचीच राहील, हे लक्षात ठेव. आणि जा, खरंच तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकते, बघून घेईन मी तुला. तेव्हा आता आणि तांबटकरला म्हणते की हे बघा, खरं तर आम्ही विचार करत होतो मला प्रॉपर्टी देऊन टाकायची, तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यामध्ये ही डार्लिंग होती तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव रेवा, तू माझा आणि माझ्या नवऱ्याचा जो अपमान केलेला आहेस ना, तो मात्र मी कधीही नाही विसरणार आणि तुला सुद्धा मी नाही विसरून देणार, हे लक्षात ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव, हा फक्त टेलर होता, परंतु इथून पुढे जर तू काही असं केलंस, जेथून आलेली आहेस ना तिकडे पाठवण्यासाठी मला मात्र वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेव. तेव्हा आता रेवा रागाने तिला आता म्हणते की हे बघ, ही तुझी पहिली आणि शेवटची चूक होती. तांबटकरला सुद्धा खूप राग येतो. तांबटकर आता रमावर रागाने दात खात असतो. त्यानंतर मात्र माझ्या आयुष्यामध्ये चुकांना माफी नाही आणि फक्त शिक्षा असेल. आणि रेवा मात्र आता रमावर हसायला सुरुवात करते आणि म्हणते की तुला वाटलं असेल मी असं काहीतरी करेल, होईल, परंतु असं काही होणार नाही. तुम्हाला सांगते मी अगोदरची मात्र ती रेवा राहिलेली नाही, डॅशिंग रेवा ती नाही मी. माझ्या शिक्षेनंतर मात्र मी पूर्णपणे बदललेले आहे, त्यामुळे चिल मात्र असं काही नाही, मी तुला समजू शकते. तेव्हा मात्र आता रेवा हसत असते तर रमा रागाने तिच्याकडे पाहत असते आणि रागाने तिच्याकडे बघून मात्र आता अक्षयच्या हाताला धरते आणि अक्षयला तेथून घेऊन जात असते. आता सगळेजण मात्र रमा आणि अक्षय या दोघांकडे बघत आहेत. आता रेवा सुद्धा जायला निघते आणि आता तांबटकर तिला थांबवतो. तेव्हा आता रेवा म्हणते हे बघ, अरे विशू मी आलेले आहे, परंतु पाहुण्यांचा उत्साह मात्र कमी व्हायला नकोय. परत ती म्युझिक स्टार्ट करायला सांगते आणि मी आलेच असे बोलून रेवा आता आतमध्ये जात असते. आता विश्वनाथ तिच्या जवळ येतो आणि तिची स्वतःला म्हणतो की काळजी घे. आता तिच्यावर खूप तो प्रेम करत आहे आणि रेवा आता आत जाते तर तो पाहुण्यांना म्हणतो की चला कम ऑन, पार्टी करायला सुरुवात करा. विश्वनाथ आता रेवाकडे वरती बघत असतो. नक्की आता हा सगळा ड्रामा काय आहे याचा तो विचार करतोय. त्यानंतर आता रमा आणि अक्षय मात्र गाडीतून घरी येत आहेत, परंतु रमाला मात्र आता त्या तांबटकरच्या घरी गेल्यानंतर घडलेला सगळा काही प्रकार तिला आठवत असतो आणि ती खूप टेन्शन मध्ये येत आहे. अक्षय गाडी चालवता तिच्याकडे पाहतोय आणि आता रेवाला सुद्धा तिने जसे उत्तर दिलेले आहे आणि रेवा तिच्याशी जे काही बोललेले आहे तर प्रत्येक क्षण रमाला आठवतात. तर अक्षय तर रमाला म्हणतो की हे बघ रमा, मला मात्र तुझा अभिमान वाटतो, कारण ज्या पद्धतीत तू रेवाशी बोलली आहे ना त्या पद्धतीतच तिला उत्तर द्यायला हवं होतं. परंतु हे बघ रमा, मला राहून राहून हा प्रश्न असा वाटतो की ह्या बाईला मात्र 14 वर्षाची शिक्षा झाली होती, परंतु ही 7च वर्षात शिक्षा भोगून बाहेर आलीच कशी. कारण आता शिक्षा तर तिने कमी केली, परंतु जेलमध्ये बाहेर आल्यानंतर मात्र त्या म्हाताऱ्याशी म्हणजे त्या तांबटकराशी तिने लग्न केलं तर. आणि आता तर काय अण्णांच्या प्रॉपर्टीच्या मागे ती लागलेली आहे आणि हा तिचा हेतू क्लिअर आहे का, त्यावरती आता रमा विचार करते आणि म्हणते की आता कुठे कोढं मला उलगडत चाललेला आहे. तांबटकराने अण्णाकडे जी काही प्रॉपर्टीची डील केली होती ते पण रेवाच्या सांगण्यावरून. म्हणजे हे बघा, रेवा जेव्हा तुरुंगातून बाहेर आली तर तिने आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला असेल आणि तिला समजलं असेल की आपण पाचगणीमध्ये आहोत म्हणून, आणि तेथूनच मात्र आता ह्या खेळाची सुरुवात झालेली असणार. त्यावरती अक्षय म्हणतो की पण काही झाले तरी हा खेळ आहे तर तो आपल्याला इथेच संपवावा लागेल. हा खेळ मात्र आपल्याला पुढे जाऊन द्यायचा नाही, हा खेळ इथेच आपल्याला थांबवावं लागेल. त्यावरती मात्र रमा म्हणते की मला वाटतं तितकं सोपं नाही वाटत, कारण 7 वर्ष माणूस तुरुंगात राहिल्यानंतर शेवटी तो बदलतो आणि तिच्या मनामध्ये मात्र आता सुडाची भावना असेल आणि अगोदरच्या पेक्षा जास्त असेल. त्यामुळे ती नावाची रेवा आहे ती आता शांत नाही बसू शकणार आणि ती इतक्या शांतपणे बोलत आहे, त्यामुळे याचा अर्थ असा होतो की काहीतरी मोठा खेळ खेळायला ती आलेली आहे. आणि त्याच वेळेस मात्र आकाशामध्ये आता जोरजोराने ढगांचा गडगडाट व्हायला सुरुवात होते. जोराचं वारं सुटलेलं आहे आणि आता
रमा आणि अक्षय मात्र आकाशाकडे वरती बघतात. जोरजोराने विजांचा कडकडाट होत आहे. अचानक मात्र इतक्या मोठ्या संकटाची चाहूल होणार आहे असं वाटतं. रमा आणि अक्षय पाहतच असतात आणि इकडे सुद्धा जोराचा वारा सुटलेला आहे. ढगांचा गडगडाट होत आहे आणि रेवा मात्र आपल्या रूम मध्ये बसून मात्र बघत आहे. रेवाला मात्र आता रमाने सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आपल्यावर तोंडावर जे पाणी मारलेलं आहे आणि तो घडलेला जो काही प्रसंग आहे तो प्रत्येक क्षण आणि क्षण तिच्या डोळ्यासमोर येत आहे. रमाने तिला धमकावलेलं असतं की इथून पुढे जर माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेली तर मी तुला सोडणार नाही. ही गोष्ट आहे तर ती डोक्यामध्ये फिट करून ठेव. हा सगळा विचार करून आता रेवा खूप टेन्शन मध्ये आलेली आहे. ती सारखी विचारच करत आहे आणि खूप डिस्टर्ब तिला होते. आणि रेवा मात्र आता इतकी तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत आहे असं वाटतं. परंतु तेवढ्यात मात्र तांबटकर आता दरवाजा वाजवतो. तांबटकर म्हणतो, डार्लिंग हे बघ दरवाजा उघड, प्लीज दरवाजा उघड लवकरात लवकर. हे बघ तुला आज जाऊन मात्र एक तास झालेला आहे, तू एकही शब्द बोललेली नाही आणि हे बघ मला तुझी काळजी वाटते, प्लीज तू दरवाजा उघड. डार्लिंग डार्लिंग करत मात्र तो जोरजोराने ओरडत आहे. रेवा हे सर्व ऐकत आहे आणि ती स्वतःला शांत करत आहे. परंतु आता तांबटकर मात्र आता जीव कासवीस करतो. डार्लिंग प्लीज दार उघड आणि हे बघ डार्लिंग प्लीज आपल्या प्रेमासाठी तू दार उघड म्हणून तिला रिक्वेस्ट करत असतो. त्यावरती मात्र रेवा म्हणते की अरे विशू खरंच रिअली सॉरी, मला थोडा वेळ एकटीला राहून दे. हे बघ मी तुझ्या भावना समजू शकते परंतु प्लीज तू ऐकून घे. हे बघ मी ओके आहे, तू माझी काळजी करू नकोस. विश्वनाथ आहे तांबटकर तर तो सुद्धा वैतागून जातो. तो सुद्धा आता विचारत करून टेन्शन मध्ये येतो आणि रेवा आता स्वतःला अगदी शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तरी सुद्धा तिच्या डोळ्यासमोर सारखे तेच विचार येतात. रमा आणि अक्षय हेच तिला आठवतात. तेव्हा आता तांबटकर मात्र खूप रागवलेला आहे की ज्यांनी माझ्या डार्लिंगला वाढदिवसाच्या दिवशी रडवलं तर त्याची शिक्षा मी त्यांना भोगायला लावेलच. पण हा विश्वनाथ तांबटकर खूपच भडकलेला आहे. त्यानंतर आता लगेच तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. इकडे मात्र रमा आणि अक्षय गाडीतून घरी येत आहे आणि आता अक्षय रमाला म्हणतो की तू जे काही म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे आणि हे बघ आज मात्र तू त्या रेवाला इतकं काही बोलली, सगळ्यांच्या समोर तिचा अपमान केला, पण तरी सुद्धा ती रेवा शांत होती. ती थंड डोक्याने ती रिॲक्ट करत होती आणि काहीच बोलली नाही ती. त्यामुळे मला असं वाटतं की ही वादळा अगोदरची जी शांतता आहे ना ती शांतता आहे वाटतं. तेव्हा आता रमा म्हणते की हो असू शकतं कारण मी रेवाला चांगलीच ओळखते. किती काही झालं तरी रेवा बदलणारी नाही. तर अगोदरची रेवा ती असती तर तिने कांगावा केला असता. आता इतकं सगळं काही होऊन मी तिला इतकं बोलून सुद्धा ती सगळी काही अगदी शांतपणे स्वीकारलं, शांत राहिली. ती काहीच असं तिने अगदी कांगावा वगैरे केलेला नाही. ती इतकी शांत होते की तिने मनामध्ये खूप काही डांबून ठेवलेलं आहे असं वाटत होतं. जे काही करायचं आहे ते तिने अगोदरच करण्याचं ठरवलेलं आहे. तर परंतु आपल्याला मात्र आता इथून पुढे खूप सावध राहावं लागेल. त्यावरती अक्षय म्हणतो की हो बरोबर आहे, काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत तिला मात्र आपल्या घराजवळ आणि आपल्या घरच्यांच्या जवळ एकही येऊन द्यायचं नाही, एक सेकंद सुद्धा तिला आपल्या फिरकून द्यायचं नाही. त्यावरती रमा सुद्धा म्हणते की हो ना, ती आपल्यापासून जितकी राम राहील तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. तर त्यावरती मात्र आता लगेच अक्षय म्हणतो की हे तर बरोबर आहे, परंतु कसं आहे की आता जी काही केस आहे तर ती मात्र आता तोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत त्या बाईचं आपल्याला थोबाड बघावंच लागेल. त्यावरती रमा म्हणते की किती काही झालं तरी शेवटी या सगळ्यातून आपल्याला अण्णांची प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी, अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता हे सर्व करावं तर लागेलच. काही झालं तरी पुन्हा एकदा मात्र तिची ती अगदी वाईट सावली माझ्या कुटुंबावरून नाही पडून देणार. आणि किती काही झालं तरी आताही जी काही भेट झाली तर ती भेट मात्र आपली आणि रेवा हे दोघांची शेवटची भेट असेल आणि असायलाच हवी. त्यानंतर आता इकडे ही रेवा अजूनपर्यंत रडत आहे आणि इकडे रमा आणि अक्षय मात्र तिच्यापासून दूर राहण्याचं ठरवतात. तर रेवा तर मात्र तिला पश्चाताप होत आहे. तिच्या डोळ्यामध्ये आता हे जे काही अश्रू येत आहे तर ती मात्र मनात म्हणते आणि स्वतःला म्हणत असते की रमा हे बघ तू कितीही माझ्यावर रागवली असली तरी सुद्धा तू माझी मैत्रीण आहेस आणि हे बघ रमा मी पूर्णपणे बदललेले आहे. हे जे काही वैभव आहे, ही जी प्रॉपर्टी आहे तर ती माझी नाही, सगळं तांबटकरांचं आहे. हे बघ हे मी तुला कसं पटवून देऊ आणि तुला मात्र माझ्यावर विश्वास नसेल आणि तुला वाटत असेल की ही आपली शेवटची भेट असेल तर आपल्या जुन्या मैत्रीची नवीन सुरुवात आहे. हे बघ आजपर्यंत मी जे काही वागलेले आहे, ज्या काही चुका मी केलेल्या आहे सगळ्यांची मला तुझी माफी मागायची आहे. आणि हे बघ रमा मी तुला सिद्ध करून दाखवेल की मी पूर्णपणे बदललेले आहे. तुला माझ्या वागण्यातून आणि माझ्या कृतीतून हे सगळं काही सिद्ध करून दाखवेलच. आणि किती काही झालं तरी रमा एक गोष्ट लक्षात ठेव, मला चांगलं वागायचं आहे आणि मी पूर्णपणे बदललेले आहे. तू कितीही माझ्याबद्दल वाईट विचार करत असेल परंतु तू खरंच खूप खोटा असेल. मी खरंच खूप बदललेले आहे, मला माझ्या चुकांची जाणीव झालेली आहे. आणि हे बघ रमा मला काही नकोय, मला फक्त आणि फक्त तुझी माफी हवी आहे. आणि हे बघ मी आजपर्यंत ज्या काही चुका केलेल्या आहे आणि हे बघ रमा मी तुला खूप दुखावलेला आहे, त्यासाठी मात्र मला तुझी माफी हवी आहे. काही झालं तरी शेवटी मला माझी रमा हवी आहे. माझी रमा
म्हणून मात्र आता ती रडत असते, खूप रडत आहे रेवा, चक्क रडत आहे. त्यानंतर आता इकडे अभि तर खूप टेन्शनमध्ये आहे. तो रोडने आता एकटाच येत असतो, पूर्णपणे घामाघूम झालेला आहे. कसली तरी भीती त्याच्या मनामध्ये अगदी दडून आहे, पूर्णपणे घाबरलेला आहे तो आणि पूर्ण घामाने डबडबलेला आहे. नक्की त्याला आता कसल्या विचारात आहे, कोणत्या टेन्शनमध्ये आहे असं तो वाटत असतो. आणि त्याच वेळेस मात्र ते गुंड आहे तर ते आता अभिचा पाठलाग करत त्याच्या मागे येतात आणि त्याला पकडतात. अभि बिचारा आता खूपच घाबरतो आणि त्याला खूप टेन्शन येते, कारण तो इतका घाबरलेला आहे की ते गुंड परत पैसे मागायला त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे आलेले आहेत. तर त्याच्या मागे येतात आणि त्याला धरतात आणि आता खूप त्याच्यावर हसत असतात. तेव्हा आता अभि खूप घाबरतो. अभि त्यांच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो की तुम्ही आणि प्लीज ऐकून घ्या, प्लीज माझं ऐकून घ्या, प्लीज माझं ऐकून घ्या, मला काहीतरी मुदत वाढून द्या. तेव्हा तो त्यातील एक गुंड आता हसतो आणि म्हणतो की काय रे अभ्या, रमा कर्णिक ही तुझी वहिनी आहे ना, तिचं सगळं काही साम्राज्य हे तांबटकरांच्या हाती गेलेलं आहे, तर तीच आता रस्त्यावर आलेली आहे, तर तू आमचे पैसे देणार कसे. अभि मात्र खूप रडत असतो आणि त्यांना रिक्वेस्ट करून विनवण्या करत आहे आणि अभि त्यांना विचारतो की तुम्हाला हे सर्व कसे कळाले. त्यावरती ते गुंड हसतात आणि म्हणतात की हे बघ, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आम्ही व्याजाने जे काही पैसे देतो ना तर ते वसूल सुद्धा करता आम्हाला येते. आणि हे बघ, रमा कर्णिकच्या केसबद्दल सुद्धा आम्हाला सगळं काही कळालेलं आहे आणि लवकरात लवकर तू आमचे पैसे आम्हाला परत दे. तेव्हा लगेच आता अभि म्हणत असतो की हे बघ, लवकरात लवकर मात्र मी तुम्हाला पैसे देणार आहोत, प्लीज तुम्ही तुमच्या पैशाची काळजी करू नका, मी तुमच्या पैशाचीच आता तजवीज करत आहोत, प्लीज मला काहीतरी थोडासा वेळ द्या. तेव्हा आता तो दुसऱ्या गुंडाला म्हणतो की बघतोय काय, आणि हे बघ अभ्या, आता वेळ संपलेला आहे. म्हणून मात्र आता लगेच तो गुंड आहे तर तो अभिला जोरजोराने मारत असतो. अभिला खूप त्रास होत आहे, जोरजोराने तो ओरडतो आणि त्यांची माफी मागत असतो, परंतु हे गुंड त्याला खूप त्रास देतात, हाणतात आणि मारतात. आणि हे बघ मात्र आता तू कुठेही जा, कुठेही लपून बस आणि पळून जाण्याचा प्रयत्न मात्र करू नकोस, कारण तुझ्या घराचा जो काही पत्ता आहे तर तो आम्हाला मिळालेला आहे. तिथे अभिला इतके बेदम मारतात, अभिला खूप त्रास होतोय, त्याला खूप लागते आणि तो विनवणं तरी सुद्धा करत असतो. तेव्हा आता तो गुंड त्याला परत म्हणतो की हे बघ, आता मात्र लक्षात ठेव, आमच्याशी गाठ आहे, आम्ही तुला नाही सोडणार. पण अभिच्या अगदी पोटामध्ये ते बुक्क्याने मारतात. अभिला खूप त्रास होतो, तो खूप रडत असतो आणि अभि आपल्या पोटाला धरून मात्र खाली बसतो आणि खूप रडत असतो आणि जोरात आता तो आपल्या हाताने मात्र जमिनीवर मारत असतो आणि तो राग आपला व्यक्त करत असतो. त्याला खूप पश्चाताप होतो, त्याला आरतीची आता आठवण होते आणि जोरात आरती असे ओरडतो आणि आपला मोबाईल काढून मात्र आरतीचा जो फोटो आपल्या मोबाईलमध्ये आहे तर तो फोटो बघून आरतीकडे बघून खूप रडत आहे. का सोडून गेली मला असे म्हणतो. आरती, तू गेल्यापासून खरंच मी बर्बाद झालो ग, बर्बाद, तुम्हाला सोडून जायला नको होतं, खरंच तुम्हाला हवी होती. आणि आता अभिला खूप पश्चाताप होत आहे आणि आरतीची त्याला आता ह्या संकटाच्या वेळेस इतकी आठवण येत आहे. आता मात्र अभिला इतका पश्चाताप होतो, इतका की आता मी रेवाच्या नादी का लागलो होतो, त्याला मला म्हणजे त्या रेवाच्या नादाला लागून आता मला इतकं मोठं म्हणजे भोगावं लागलं. रेवाने मात्र पूर्णपणे मला उद्ध्वस्त करून टाकले, उद्ध्वस्त. खड्डा मी बुजवायला जातो तर माझ्यासमोर मात्र नवीन खड्डा उभा राहतो. आता अभिला खूप टेन्शन आहे, कारण त्या रेवामुळे तो बर्बाद झालेला आहे, सगळं काही रेवामुळे, म्हणून त्याला त्या रेवाचा खूपच राग येत असतो. परंतु हे बघ आरती, मला माफ कर आरती, आता काही झालं तरी तुझे दागिने आहे तर ते मला विकावे लागतील, माझ्याकडे कोणताही पर्याय नाही, या लोकांचे पैसे मला द्यावे लागतील, नाहीतर हे मला अगदी मारून टाकतील, काही झालं तरी आता हे दागिने मला विकावेच लागतील. हे बघ आता हे दागिने मी विकेल, परंतु मी तुला प्रॉमिस करतो की मी मात्र स्वतःला सावरेल, ह्या सगळ्यातून मी स्वतःला बाहेर काढेल आणि आपल्या अर्थासाठी मात्र मी परत नवीन सगळे काही दागिने विकत परत घेईन. आता मात्र माझ्याकडे कोणताही पर्याय नाही, काही झालं तरी आता आरती मला हे सगळे दागिने तुझे विकावे लागतीलच, कारण माझ्याकडे कोणताही पर्याय राहिलेलाच नाही. आय एम सॉरी आरती, खरंच आय एम सॉरी. म्हणून अभि खूप रडत तिच्या फोटोकडे अगदी बघत मात्र रडत आहे आणि आता सॉरी सॉरी करत त्याच्या पोटात जे लागलेलं आहे तर त्या लोकांनी मारलेलं आहे, म्हणून त्याला खूप त्रास होत असतो आणि इतका रडत तो असतो. त्यानंतर आता इकडे तांबट तर खूपच भडकलेला आहे, कारण त्याला असं वाटतं की आज मात्र त्या लोकांनी, त्या रमा आणि अक्षयने माझ्या रेवाला म्हणजे माझ्या डार्लिंगला रडवलेलं आहे, काही झालं तरी ते लोक मात्र मला जिवंत हवे आहेत, म्हणून तो आता कोणाला तरी फोन करतो आणि काही करून मला ते जिवंत हवे आहेत, त्या लोकांना मी शांत नाही बसून देणार. आज वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी माझ्या डार्लिंगला रडवलेलं आहे, मी त्यांना नाही सोडणार. म्हणून आता तांबटकर खूप भडकलेला आहे आणि भडकतच फोनवर आता ही सगळं धमकावत आहे. आता हा जो काही खेळ आहे तो खरा खेळ आता सुरू होणार आहे, तर असे आता तांबटकर फोन ठेवल्यानंतर स्वतःशी म्हणतो. त्यानंतर मात्र रमा आणि अक्षय आता इकडे आपल्या पाचगणीला घरी येतात. तेव्हा
जेव्हा आता रमा आणि अक्षय गाडीच्या खाली उतरतात तर रमा आपल्या घराकडे पाहतच असते। तेव्हा आता रमा मात्र आता अक्षयला म्हणते की प्लीज माझं ऐकून घ्या, आता मात्र आपण घरातील रेवाबद्दल कुणाला काही सांगायला नको, कुणालाच मात्र रेवाबद्दल कळायला नको। आता हे ऐकून अक्षयला धक्का बसतो। अक्षय तर रमाला विचारतो की का पण आज ना उद्या मात्र घरच्यांना हे सर्व कळणारच आहे रेवाबद्दल। त्यावरती आता रमा म्हणते की हो, पण आता मात्र रमा म्हणते की हो काही झालं तरी आता एकतर घरातील आणखीनच टेन्शन मध्ये आहेत आणि माझ्यामुळे त्यांना आणखीन काही टेन्शन यायला नको, आणि त्यात म्हणजे ह्या रेवाचं आणखीन टेन्शन। रेवाबद्दल मात्र आपण घरच्यांना सांगितले तर मात्र आता घरच्यांना आणखीनच खूप मोठं टेन्शन येईल, त्यामुळे घरच्यांना त्रास व्हायला नको, असं आपण काहीही सांगायला नको। आपण त्यांच्यापासून रेवाचं हे सत्य लपूनच ठेवायला पाहिजे। काही झालं तरी आताही सांगण्याची वेळ नाही आणि आता मी त्यांना हे सर्व नाही सांगू शकत। त्यावरती आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, पण किती काही झालं तरी आपण जे काही करतो ते शांत रीतीने आपल्याला करावं लागणार आहे तर, आणि चल आतमध्ये आपण जाऊया। तर आता रमा म्हणते की तुम्ही पुढे व्हा, मी येते मागो। त्यानंतर आता अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि तो आतमध्ये निघून जातो। तेव्हा आता रमा ही चप्पल वगैरे काढते आणि आपल्या तुळशी वृंदावन जवळ येते आणि देवीला त्या तुळशीला हात जोडत म्हणते, तुळशी माई हे बघ, आता असं म्हणतात घरावर जे काही संकट येत आहे तर ते संकट तू अगोदर तुझ्यावर घेत आहे तर, आणि हे बघ आज मात्र आपल्या घरावर एक संकट आलेलं आहे, मला कळतच नाही की ते संकट मी कसं थांबू म्हणून, पण तू तुळशी माई तू माझ्या घराचं रक्षण कर आणि हे संकट आहे तर ते या घराच्या बाहेरच राहून दे, बाहेरच अडव, तू त्याचा सामना कर आणि तुळशी माई तू माझी साथ सोडू नको। म्हणून रमा मात्र मनापासून तुळशी माईला अगदी हात जोडत प्रार्थना करत आहे आणि सारखी आता ते तुळशी माईकडे ती पाहत आहे आणि आपल्या घराकडे, आणि त्यानंतर रमा आता आतमध्ये येते तर सकाळ होते। त्यानंतर मात्र आता इकडे रेवाला मात्र चंदा ही आता ज्यूस वगैरे आणि काहीतरी खायला आणून देते आणि म्हणते ताई प्लीज काहीतरी खाऊन घ्या। त्यावर ते रेवाचं मन काही अजूनपर्यंत हे नाराजच आहे आणि ती चंदाला म्हणते की चंदा हे बघ प्लीज मला आत्ता भूक नाही, मला हे सगळं काही खायचं नाही, माझ्या घशाखाली एकही घास नाही उतरत। त्यावरती मात्र आता चंदा म्हणते की ताई तुम्ही असं का करतात, एकतर सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही, जेव्हा आता मी खाली जाईन आणि साहेबांनी मला जर विचारलं तर मी त्यांना काय सांगू। आता रेवा म्हणते की त्यांना तू हेच सांग की थोडा वेळ मला एकांत हवा आहे, मला हेच समजत नाही की ज्या गोष्टी मी विसरण्याचा प्रयत्न करत होते इतक्या वर्षानंतर त्या गोष्टी माझ्या समोर आल्यात आणि मला समजत नाही की मी असे रिॲक्ट का करते ते। त्यावरती आता चंदा म्हणते की हे बघा ताई प्लीज माझं समजून घ्या, परंतु आता ह्या सगळ्यामुळे आणि तुमच्या काळजीमुळे साहेबांना खूप टेन्शन येईल। त्यावरती रेवा म्हणते की त्यांना तू स्पष्टपणे सांग की त्यांना टेन्शन घेण्याची काही गरज नाही म्हणून, आणि जरा मला एकांत हवा आहे आणि जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा स्वतःहून मी खाली येईल असे तू त्यांना सांग, आणि तोपर्यंत मला मात्र एकटीला राहायचं आहे। त्यावरती चंदा म्हणते की ठीक आहे बरं ठीक, परंतु मला एक गोष्ट सांगा की तुमच्या म्हणण्यानुसार मी साहेबांना आता हे सगळं काही खरं खाली जाऊन सांगू का की तुम्हाला एकांत हवा आहे, आणखीन काही दुसरं कारण मी त्यांना सांगू का। तेव्हा लगेच रेवा म्हणते की नाही एवढं सांग, बाकी ते सगळं काही समजून घेतील। त्यावरती चंदा म्हणते की बरं ठीक आहे, आणि ते आणलेलं आता रेवासाठी खायला आहे तो सगळा काही नाश्ता वगैरे ती पुन्हा बाहेर घेऊन जाते। त्यानंतर मात्र आता रेवा आणखीन टेन्शन मध्येच आहे, ती विचारतच पडले। आता चंदा खाली येते आणि सगळं काही मात्र आता ती विश्वनाथ तांबटकर यांना येऊन सांगते। तेव्हा आता विश्वनाथ तांबटकर म्हणतो की ठीक आहे चंदा सगळं काही माझ्या लक्षात आलेलं आहे आणि तूच आता। तेव्हा आता चंदा तिथून निघून जाते। तेव्हा आता तांबटकर खूपच भडकलेला आहे आणि तो म्हणतो की त्यांचं नशीब बलवंतर म्हणून ते दोघे आता वाचलेले आहेत, पण आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायचं, खेळ मात्र नशिबाचं नसेल, नियमांचा आहे आणि पुढच्या 48 तासामध्ये मात्र काही झाले तरी ती प्रॉपर्टी मात्र मी त्यांच्याकडून हिसकावणार आणि ती त्यांना माझ्या नावावर द्यावीच लागेल। काही झालं तरी माझ्या डार्लिंगचा आनंद मला कमी होऊन द्यायचा नाही। पुढच्या 48 तासामध्ये ती प्रॉपर्टी आमची असेल आणि त्यावेळेस मात्र आता जी प्रॉपर्टी आमच्याकडे येणार आहे तर त्यावेळेस त्या अक्षयला मात्र माझ्या डार्लिंगच्या पायाशी नाक घासावंच लागेल काही झालं तरी। इकडे मात्र रेवाला पश्चाताप होत आहे, तिने आतापर्यंत जो काही रमा आणि अक्षय यांना त्रास दिलेला आहे त्याचा खूप मोठा पश्चाताप तिला होत आहे आणि ती विचारत आहे, आणि इकडे तांबटकर मात्र त्याचा वेगळा अर्थ करतो की आपली डार्लिंग नका नाराज आहे, कारण तिला रमा आणि अक्षयचा बदला घ्यायचा असेल यासाठीच ती मात्र नाराज असेल, म्हणून मात्र तिला आणखीनच त्रास होतोय आणि तिला त्रास देणाऱ्यांना मी नाही सोडणार असे तो इकडे ठरवतो। म्हणजे आता मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र 48 तासामध्ये जी काही आता ही प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्यासाठी जी नोटीस मात्र आता ह्या तांबटकरांनी पाठवलेली आहे तर ती मात्र आता म्हणजे त्याच्या विरुद्ध अक्षयने हायकोर्टामध्ये कारवाई केलेली आहे। तर हे मात्र वकील आता तांबटकरला हे सगळं काही येऊन सांगतो।
तेव्हा आता तांबटकर म्हणतो की हो ठीक आहे, त्यांना जर स्टे मिळणार असेल तर मिळून दे, आता मात्र मी तुला जे काही सांगत आहे तर ते तिनं नीट ऐकायचे. तो वकिलांना काहीतरी सांगतो. त्यानंतर आता इकडे अक्षय फोनवर बोलत आम्हाला सांगतो की कोर्टाने स्टे ऑर्डर दिलेली आहे, पण एक मोठी अट घातलेली आहे. पुढच्या 24 तासामध्ये आपल्याला कोर्टामध्ये 25 लाख रुपये जमा करायचे आहेत आणि जर आपण हे असं केलं तरच आपली ऑर्डर कॅन्सल होऊ शकते. तेव्हा लगेच आता हे ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसतो. पार्वती आजी तेथे ऐकत आहे आणि रमा मात्र आता फोनवर हे ऐकून धक्का बसून पार्वती आजीकडे बघत आहे. त्यानंतर आता इकडे रेवा खूप रडत आहे. रेवाला खूप पश्चाताप होत आहे. तेव्हा आता तांबटकर तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की पुढच्या 48 तासामध्ये मी तुला असं काहीतरी आता सरप्राईज देणार आहे की ज्यामुळे तुझे सगळे काही आतापर्यंतचे घाव आहे ते सगळे घाव भरून येतील आणि असं सरप्राईज मी तुला देणार आहे. तर त्यामुळे आता मी तुला त्या सगळी काही ही प्रॉपर्टी आहे ना, अण्णासाहेब कर्णिक यांची प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार आहे आणि ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे त्या सगळ्यांना मात्र मी कायमचा बदला त्यांचा घेणार आहे. तेव्हा आता रेवा तांबटकरकडे बघत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.